मित्रांनो, लवकरच एक आता चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं कथानक कोणी दिलंय? स्क्रिप्ट रायटर कोण आहेत? तर अमित शाह. पटकथा कोणी लिहिली आहे? तर अमित शाह. शेवटी पटकथा लिहिणारे कोण आहेत? स्क्रिप्ट रायटर कोण आहेत? लेखक कोण आहेत? अमित शाह. ते उद्या सकाळी काय लिहितील सांगता येणार नाही. ते नरेंद्र मोदीजी काय त्याच्यात जोडतील, कुठली कथेमध्ये काय जोडतील, कोणाला हिरो बनवतील, कोणाला झिरो बनवतील, कोणाला विलन बनवतील सांगता येणार नाही. त्यामुळे मी सांगितलेली पटकथा ही 100% तंतोतंत तशीच असेल, मी सांगू शकत नाही. पण थोडक्यात मी जो कयास लावलेला आहे त्यानुसार ही पटकथा अशीच असेल. बघूया मी जो कयास लावला आहे ते कितपत बरोबर ठरते, योग्य ठरते, माझा भाकीत किती बरोबर ठरते, माझं भविष्य किती बरोबर ठरते, योग्य ठरते. कारण वर्तमान काळ हेच येणारा भविष्य काळ असते. वर्तमान काळ हेच येणारा भविष्य काळ असते. आणि ह्या वर्तमान काळात ज्या काय घटना घडत आहेत ते काय, त्याचे धागेदोरे मी एकत्र मिळवले, ते बिंदू मी एकत्र मिळवले आणि त्यानुसार तुमच्यासमोर हा वास्तव मांडलेला आहे. हे वास्तव तुम्हाला जर पटलं असेल, आवडलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल तर त्याच्यावरती टिप्पणी करा, कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. हे वास्तव आहेत. या वास्तवाचे लेखक कोण आहेत, दिग्दर्शक कोण आहेत, रायटर कोण आहेत, कोण आहेत? अमित शाह आहेत. त्या अमित शाहच्या त्या कथेला तुमच्याकडून काय रेटिंग मिळेल ते तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये लिहा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुरंत नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. मित्रांनो, लवकरच एक आता चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं कथानक कोणी दिलंय? स्क्रिप्ट रायटर कोण आहेत? तर अमित शाह. पटकथा कोणी लिहिली आहे? तर अमित शाह. आणि त्याचे डायरेक्टरसुद्धा, दिग्दर्शकसुद्धा अमित शाह आहेत. आता चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल त्या पावसाळी संसदेच्या कार्यकालामध्ये, तो तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्याची आपण ट्रेलर पाहिले असतील, छोटे छोटे ट्रेलर, त्या कथानकाचे छोटे छोटे भाग बघितले असतील तुम्ही. त्या छोट्या छोट्या भागालाच आज आपल्याला समजून घ्यायचं, म्हणजे पुढे येणारा जो चित्रपट आहे तो तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, हा जो चित्रपट लिहिला गेला आहे तो काही विधेयक जे आणणार आहेत, त्या संसदेमध्ये मांडणार आहेत, त्यांना पास करण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्याची कथानक लिहिली जाणार आहे. मित्रांनो, त्या कथानकेमध्ये सुरुवात कुठून झाली तर पश्चिम बंगालचा तो भूतो ना भविष्य तो विजय, भारतीय जनता पार्टीचा तो झालेला विजय, तो चित्रपट तुम्ही पाहिलाच असाल. पश्चिम बंगालची निवडणूक, त्यावेळी खूप चर्चा झाली होती. तो चित्रपट असा असेल, तो चित्रपट तसा असेल, हा ब्लॉकबस्टर होईल की नाही, अमित शाहची ते दिग्दर्शन केलेलं किंवा पटकथा ती चालेल की नाही, त्याला प्रेक्षक वर्ग मिळेल की नाही, तो किती कमाई करेल, असे अनेक चर्चा चालू होती. पण तो भूतो ना भविष्य तो असा तो चित्रपट सुपर डुपर काय झाला, प्रदर्शित झाला, सुपर डुपर झाला. तो तुम्ही पाहिलाच असाल. पण तो चित्रपट प्रदर्शित झाला, तो तुम्ही पाहिलात, त्याचा आनंदही तुम्ही लुटलात. हिंदूंचा विजय झाला. हिंदूंनी हा चित्रपट निर्मिती केली असंच म्हणायला हरकत नाही. निर्माते हिंदू होते त्या चित्रपटाचे. भले पटकथा लिहिणारे आणि दिग्दर्शन करणारे अमित शाह होते, पण ते निर्माते कोण होते तर हिंदू होते. मित्रांनो, त्यानंतर आता जो प्रदर्शित होऊ घातलेला जो चित्रपट आहे त्याच्या कथेचे मी भाग तुमच्यासमोर मांडतोय, म्हणजे ट्रेलर. तो झाल्यानंतर हा चित्रपट पार पडला, त्याचा रिझल्ट लागला, सर्व झालं. त्यानंतर त्या कथेमधला एक भाग सांगतो. काय झाला तर जे तृणमूल काँग्रेसचे सांसद आहेत ते ममता बॅनर्जीला सोडून गेले आणि त्यांनी त्या तृणमूल काँग्रेस या पक्षावरतीच आपला हक्क दाखवला. ते वेगळे झालेत आणि आता ते समर्थन कोणाचं करतायत तर एनडीएचं. इंडिया आघाडीमधून ते बाहेर पडलेत आणि एनडीए आघाडीमध्ये गेले. लक्षात आलं का? एनडीए आघाडी कोणासोबत आहे तर वर्तमान सरकारच्या सोबत, भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीची सरकारसोबत. मग त्यांना ते असं समर्थन करतायत. आता यापुढे जे विधेयक मांडले जाणार आहेत त्या प्रत्येक विधेयकाला समर्थन कोणाचं असणार आहे तर या TMCच्या संसदांचं, जे संसद आहे त्यांचं, त्या खासदारांचं. हा एक भाग झाला.
या कथानकेचा एक भाग झाला. दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला, तो म्हणजे आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टीचे काही सांसद त्यांना सोडून बाहेर पडलेत. कोणाला? आम आदमी पार्टीला. आणि भाजपमध्ये त्यांनी स्वतःचा प्रवेश घेतला. तुम्हाला माहितीच असेल, ऐकलंच असेल तुम्ही, जे 4 सांसद, त्यांच्याकडे 4 काय 5 सांसद आहेत, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं. मित्रांनो, आता हा एक भाग झाला त्या कथानकेचा, हा एक ट्रेलर झाला. त्याच्यानं आणखीन एक ट्रेलर प्रदर्शित झाला, तो म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसोबत. उद्धव ठाकरेंसोबत 2019मध्ये जे काय त्यांनी केलं, त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांच्यासोबत जो एक पिक्चर झाला, चित्रपट झाला, त्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सगळे अमित शहाच होते, देवेंद्र फडणवीस होते, ते नरेंद्र मोदी होते. आणि तो चित्रपटसुद्धा सुपर डुपर झाला. त्या चित्रपटानंतर उद्धव ठाकरे हे त्या शिवसेनेचे कोणी राहिले नाहीत. त्यांचं अध्यक्षपद गेलं, काढून घेतलं गेलं. त्या शिवसेनेमधून, त्या पक्षामधून त्यांची हकालपट्टी झाली. ते चिन्हही गेलं, नावही गेलं, तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपाटणं. आता त्यांच्याकडे जो पक्ष आहे तो आहे उभाठा. आता ह्या चित्रपट जो प्रदर्शित होणार आहे संसदेमध्ये, त्या चित्रपटाचा आणखीन एक मी भाग सांगतो, त्या कथानकाचा, त्या स्क्रिप्टचा आणखीन एक ट्रेलर सांगतो. तो काय झाला तर आता उभाटा जो पक्ष आहे ह्या उद्धव ठाकरेंचा, त्या उभाटाच्या 6 खासदारांनी रामराम ठोकलं, बाय बाय केलं उद्धव ठाकरेंना. आणि ते कोणासोबत गेलेत? शिवसेनेसोबत गेलेत, एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेत. आणि त्यांनी सुद्धा आता समर्थन कोणाचं केलं आहे तर वर्तमान सरकारचं, NDA सरकारचं, म्हणजे नरेंद्र मोदी सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार. लक्षात आलं का? हा एक भाग झाला. आता आणखीन एक छोटासा भाग तुमच्यासमोर मी मांडतोय, आणखीन एक स्क्रिप्ट, त्या स्क्रिप्टचा छोटासा भाग, ट्रेलर. आणि हा ट्रेलर ऐकल्यानंतर तुमचे सुद्धा कान टवकारतील. पण ह्याचा जो कलाकार आहे तो कोण आहे तर शरदचंद्रजी पवार. शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा आता समर्थन केलेलं आहे या NDA सरकारचं, या नरेंद्र मोदीजींच्या सरकारचं. ते आम्ही सुद्धा, जे तुम्ही विधेयक आणणार आहात त्या विधेयकाला आम्ही सुद्धा समर्थन करणार आहोत. आता ते सुद्धा NDAमध्ये विलीन होणार आहे. विलीन होण्याची अजून घोषणा त्यांनी केलेली नाही आहे, पण समर्थन तरी केलेलं आहे. मित्रांनो, चाणक्य स्वतःला म्हणून घेणारे, जाणता राजा म्हणून घेणारे, आता ह्या जाणता राजाची किती जाणकारी होती, त्यांना किती माहिती होती, परमेश्वराला माहिती. अगदी म्हणायचे महाराष्ट्रामध्ये की शरद पवार कधी काय करतील, कधी भाकरी फिरवतील, कधी गुगली टाकतील, कोणालाच कळणार नाही. पण त्यांची कधी भाकरी फिरवली गेली, कधी गुगली टाकली त्यांना, आणि ते कधी क्लीन बोल्ड झालेत ते त्या खुद्द शरद पवारांनाच कळलं नाही. ते स्वतःला चाणक्य म्हणून समजून घेत होते, उल्लेख चाणक्य म्हणून करून घेत होते. पण ते चाणक्य नव्हते, ते शकुनी मामा होते. आणि शकुनी मामाने कितीही षडयंत्र रचलीत तरीसुद्धा कृष्णनीती पुढे ते फेलच होणार. आणि ते फेल झालेच, महाभारतामध्ये सुद्धा झालेत आणि आता वर्तमान काळातील या राजकारणामध्ये सुद्धा झालेत. कारण ही कृष्णनीती कोणी वापरली, ही चाणक्य नीती कोणी वापरली तर खुद्द अमित शहा यांनी. स्क्रिप्ट रायटर कोण आहेत? कोण आहेत? अमित शहा. आणि त्याचे डायरेक्टरसुद्धा अमित शहा आहेत. मित्रांनो, अवस्था काय झाली बघा शरदचंद्रजी पवारांची. शेवटी तोंड दाबून, मुसक्या दाबून त्यांना तिथपर्यंत फरफटे यावं लागलं. ते तिथपर्यंत गेले, उजरे घातलेत, नमस्कार केला, चमत्कार केला आणि समर्थन केलं. सुप्रिया सुळेने ते घोषित केलेलं आहे. काय वेळ आली बघा, काय वेळ आली त्या उद्धव ठाकरेंवरती. अभिनय करून करून थकले ते 2019मध्ये जिंकून आल्यानंतर. अगदी टोमणे मारायचे सुद्धा ते विसरले नव्हते. अगदी घालून पाडून बोलायला लागले होते ते नरेंद्र मोदीजींना, अमित शहांना, देवेंद्र फडणवीसांना. अगदी डायलॉगच्या वरती डायलॉग मारले. त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर मग ते नवीन डायलॉग मारायला सुरुवात केली, मग टोमणे मारायला सुरुवात केली. 50 खोके एकदम ओके, बघ चोर, लुटारू, माझा बाप चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझं नाव, माझ्या पक्षाचं नाव चोरलं, माझा पक्ष चोरला. तर काय अवस्था आली. आणि आता उभाटाचे उठाभाषा काढायला लागले त्यांना. माझ्यावर कोणाला राहायचं असेल राहावा, मैत्रियाने निघून जावा, तरी गेलेत निघून. त्या अभिनेत्याची ही वेळ आलेली आहे. अभिनय करता करता स्वतःला हिरो समजता आता त्यांची अवस्था झाली आहे. एक जो विनोदी कलाकार असतो ना, त्याच्यात विनोदी विदूषक,
विदूषकासारखी अवस्था झाली आहे. त्या चित्रपटामध्ये अभिनेता म्हणजे मेन हिरो स्वतःला सांगता सांगता म्हणजे आम्ही ह्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहोत असा मुख्यमंत्री झालेलाच नाही, एक नंबरचा मुख्यमंत्री, एक नंबरचा हिरो असा असलेला हा हिरो आता काय करतायत, मरकट लीला करतायत, विदूषकाचं काम करत आहेत. काय अवस्था झाली बघा. स्क्रिप्ट रायटर कोण आहेत? पटकथा लिहिणारे कोण आहेत? अमित शहा. दिग्दर्शक कोण आहेत? अमित शहा. मित्रांनो, आता हे का केलं जाते, याच्या मागे काय कारण आहे? तो चित्रपट पूर्ण प्रदर्शित व्हायच्या अगोदर मी थोड्या त्याचे स्क्रिप्ट सांगतोय, कथानकाचे भाग सांगतोय. त्याच्या मागे कारण काय आहे? तर महिला आरक्षण. ज्या महिला आरक्षणाला ह्याच विरोधकांनी विरोध केला होता आणि ते विधेयक हाणून पाडलं होतं. लक्षात आलं का? ते विधेयक बहुमताने पास करायचं. जे फेल केलं होतं ते पास करायचं. परिसीमन जे होणार आहे आता भारतामध्ये, त्याचं जे विधेयक आणलं होतं ते सुद्धा फेल केलं. त्याला सुद्धा मान्यता दिली नाही. हे सुद्धा बहुमताने पास करायचं. आणि सर्वात मोठं विधेयक जे आणलं जाणार आहे ते म्हणजे एक देश एक चुनाव, एक निवडणूक. एक देश एक चुनाव, एक इलेक्शन, एक देश आणि एक इलेक्शन. हे जे होणार आहे ना, त्याचं सुद्धा एक विधेयक आणणार आहे. का? आवश्यकता आहे. कारण जी संसद निर्माण केली ना, त्या संसदाची वास्तू निर्माण केली आहे, त्याच्यामध्ये संसदांची जी गणती आहे, जी आसन व्यवस्था आहे, ते 888 आहे. आता किती आहे? तर 554. म्हणजे थोडक्यात अगदी ती डबल संख्येने वाढणार आहे असंच म्हणायला हरकत नाही. म्हणजे 888 जी आसन व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्याच्या मागचं कारणच हे आहे. येणाऱ्या काळात जे काय परिसीमन होणार आहेत त्यानुसार ह्या संसदांची, या ज्या खासदारांची संख्या वाढणार आहे आणि मग त्या खासदारांसाठी आसन व्यवस्था ती यापूर्वीच करून ठेवलेली आहे. आणि माझ्या मते तरी 2027च्या दरम्यान मुदतपूर्व निवडणुका होतील. आणि ती निवडणूक कशी असेल? एक देश एक कानून, एक देश एक इलेक्शन, एक निवडणूक, एक नेशन एक इलेक्शन, अशीच ती निवडणूक होईल. हीच ती पटकथा आहे, हीच ती पटकथा आहे, हीच ती स्क्रिप्ट आहे, हीच ती कथा आहे. तुमच्या लक्षात आलं का? जी अमित शहा यांनी लिहिलेली आहे. असे अनेक जे विधेयक आहेत त्यांना ते विधेयक पास करायचे आहेत. त्यासाठी त्यांना मेजॉरिटी हवी आहे, संख्याबळ हवं आहे. त्या संख्याबळ त्यांनी मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मार्फत, TMCच्या त्या संसदांच्या मार्फत, आम आदमी पार्टीच्या त्या संसदाच्या मार्फत, आणि हे आता शरदचंद्रजी पवार यांच्या मनात एक धास्ती भीती निर्माण करून त्यांनी दिलेलं समर्थन, त्यांच्या मार्फत तुम्हाला येणाऱ्या काळात, त्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात बाकीचे विरोधक आहेत, त्या विरोधकामधील किती समर्थन करतील, किती ते NDAच्या सोबत जातील, सांगता येणार नाही. आणि जे बहुमताची संख्या हवी आहे ती ते प्राप्त करतील. आणि हा चित्रपटसुद्धा सुपर डुपर होईल. लक्षात आलं का? सुपर डुपर, भूतो ना भविष्यतो. हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर थोडीशी कळ घ्यावी लागेल. पण थोडक्यातच त्या चित्रपटामध्ये काय काय घडणार, त्या चित्रपटाचे कथानक कसं असेल, काय सस्पेन्स आहे ते मी तुमच्यासमोर सस्पेन्स फोडलेलं आहे थोडक्यात. आणि हे असंच घडणार आहे, पण सांगता येत नाही. शेवटी पटकथा लिहिणारे कोण आहेत, स्क्रिप्ट रायटर कोण आहेत, लेखक कोण आहेत? अमित शहा. ते उद्या सगळे काय लिहितील सांगता येणार नाही. ते नरेंद्र मोदीजी काय त्याच्यात जोडतील, कुठली कथेमध्ये काय जोडतील, कोणाला हिरो बनवतील, कोणाला झिरो बनवतील, कोणाला विलन बनवतील, सांगता येणार नाही. त्यामुळे मी सांगितलेली पटकथा ही 100% तंतोतंत तशीच असेल, मी सांगू शकत नाही. पण थोडक्यात मी जो कयास लावलेला आहे त्यानुसार ही पटकथा अशीच असेल. बघूया मी जो कयास लावला आहे ते कितपत बरोबर ठरते, योग्य ठरते, माझं भाकीत किती बरोबर ठरते, माझं भविष्य किती बरोबर ठरते, योग्य ठरते. कारण वर्तमान काळ हेच येणारा भविष्य काळ असते. वर्तमान काळ हेच येणारा भविष्य काळ असते. आणि ह्या वर्तमान काळात ज्या काय घटना घडत आहेत ते काय, त्याचे धागेदोरे मी एकत्र मिळवले, ते बिंदू मी एकत्र मिळवले आणि त्यानुसार तुमच्यासमोर हा वास्तव मांडलेला आहे.
हे वास्तव तुम्हाला जर पटलं असेल, आवडलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल तर त्याच्यावरती टिप्पणी करा, कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. हे वास्तव आहेत. ह्या वास्तवाचे लेखक कोण आहेत, दिग्दर्शक कोण आहेत, रायटर कोण आहेत, अमित शाह आहेत. त्या अमित शाहच्या त्या कथेला तुमच्याकडून काय रेटिंग मिळेल ते तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये लिहा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.